हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय हरि जय जय राम रूप पाहता लोचन
दरी हरिहा बालक नंदा घरी हरिहा बालक नंदा घरी हरिहा बालक नंदा घरी पुढे सरका थोडे हरिहा बालक नंदा पुढे सरका हरिहा बालक नंदा घरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडी केवडी नकळी कानोबाची कोडी नकळी कानोबाची नकळी कानोबाची कोडी नवल केवडी नकळे कानोबाची कोडी नकळे कानोबाची कोडी नकळे कानोबाची विश्वव्यापक कमलापती त्याचे गवळण कडी घेती त्याचे गवळणे कडी घेती त्याचे गवळण कडी घेती विश्वव्यापक कमलापती त्याचे गवळण कडी घेती त्याचे गवळण कडी घेती त्याचे गवळण कडी घेती पृथ्वी देवीने तृप्ता केली त्याचे यशोदा भोजन घाली त्याचे यशोदा भोजन घाली त्याचे यशोदा भोजन घाली त्याने पृथ्वी तृप्त केली त्याने यशोदा भोजन घाली त्याने यशोदा भोजन घाली त्याने यशोदा भोजन घाली नवल केवडी केवडी नकळी कानोबाची कोडी नकळी कानोबाची कोडी नकळी कानोबाची कोडी नवल केवडी नकळे कानोबाची कोडी नकळे कानोबाची कोडी नकळे कानोबाची कोडी तुका नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी कामने नटधारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी ब्रह्मचारी कामनी नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगोनी ब्रह्मचारी कामने नटधारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी भोग भोगुनि ब्रह्मचारी केवडी केवडी नकळी कानोबाची नकळी कानोबाची कोडी नकळी कानोबाची कोडी नवल केवडी केवडे नकळे कानोबाचे कोडे कानोबाचे कोडे कानोबाचे कोडे गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार कुमार जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार
हरि हाँ हरि हाँ हरि हाँ
नवल
अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी नवड केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडी तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे विठाला 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 मोडी फणेंद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी महायोग पीठे कटे भीमरथा वरम पुंडरी काय रातुम समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं विदिन्द्राजदेव सदास्तूयमानं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पायी पद्मनाभिरादेहधारी दिनाकारणी जन्मलाची मुरारी जगी धन्य तो सद्गुरुबोध राजा दया पावलासी नमस्कार वाला दयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते तितच नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे डोकेवाडी या गावी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आदरणीय पूज्य यशवंत महाराज आणि आदरणीय पूज्य गोविंद महाराज देवटे महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि अर्जुन महाराज शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाने आणि हरिभक्तीपारायण तानाजी महाराज यांच्या गेली 32 वर्षापासून चालत आलेल्या सेवेतील व्यासपीठ चालक म्हणून या सप्ताहात त्यांनी केलेली सेवा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गावच्या पूर्वजांची पुण्याई ज्येष्ठ मंडळीची प्रेरणा प्रौढ मंडळीचं मार्गदर्शन तरुणांचा सहभाग भजनी मंडळाची सेवा आणि गावातील प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा आणि त्यामुळे त्यांनी तन मन धनाने केलेल्या सेवेतून या 7 दिवसाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह याच्या सांगतेच्या निमित्ताने याच्या काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी 7 दिवस आपल्यात राहून उत्कृष्ट मृदंगाची सेवा करणारे मृदंगाचार्य, उत्कृष्ट गायनाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी, साऊंड सिस्टीमवाले आणि अन्नदानाच्या रूपाने सेवा करणाऱ्या सर्व अन्नदात्याला धन्यवाद देतो. मंदिराचे पुजारी, मंदिराचे ट्रस्टी, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी कोण राहील नाही ना आता,
आणि भविष्यकाळात या गावच्या नेतृत्वाच्या निमित्ताने वाटचाल करणाऱ्याही युवकांना धन्यवाद देतो. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महिलांची संख्या खूप अगदी उल्लेखनीय आहे, त्याबद्दल त्या महिलांचंही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. याचा अर्थ असा समजू नका की पुरुषांची संख्या कमी म्हणजे पुरुष कमी आहेत. पुरुषांनी ठरवलं आता महिलाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपण पलीकडल्या मंडपात बसला तरी हरकत नाही, पण माता भगिनी समोर असल्या पाहिजेत. त्यांना या कार्यक्रमातला उपस्थितीने आनंद घेता आला पाहिजे म्हणून त्याही पुरुष मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. फक्त एक सूचना करतो, तिथं कुणीतरी उभा राहा आणि येणाऱ्या माय मावल्याला सांगा वरी तिथं जागा आहे. नाही असं सांगून जमत नाही महाराज बरं का. तिथं कुणी ती उभा राहा, त्यांना रस्ता करून द्या. कारण वेळोवेळी जशी घरचं आवरेल तसं माय मावले येत असतात, त्यांना फक्त सांगा वरी पुढे जागा आहे. आणि विशेष करून एवढा मोठा मंडप पत्र्याच्या लोकसहभागातून केल्याबद्दल गावकऱ्याचं वारकरी मंडळाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आपण कुठेही फिरत असताना राजेगावला कैलासवाटी विनायकराव मेटे साहेबांनी त्यांच्या विशीमध्ये जो मोठा मंडप केलेला आहे, त्याच्यानंतर जर दुसरा मंडप पाहायला मिळाला तो जो डोकेवाडीचा. आणि त्याच्यातली विशेष गोष्ट म्हणजे तो मंडप शासनाच्या फंडातून केला, पण हा मंडप मात्र डोकेवाडीकरांनी आपल्या घामाच्या पैशातून आणि भावनेच्या भूमिकेतून एवढा उंच मंडप केला. त्याबद्दल डोकेवाडीकराला धन्यवाद द्यावा लागेल. त्याचं कारण आहे पाणी उशाला, पाणी उशाला आणि संत वाङ्मय घशाला, उन्हाचा ताप कशाला. विठाला विठाला म्हणून आपल्याला धन्यवाद देतो. वेळ खूप झाल्यामुळे आणि काल्याचा दिवस असल्यामुळे दिंडी मिरवणूक हा करता करता वेळ होत राहतो. परंतु लोक म्हणतात आम्हाला कशाला बी आडवं आलं तरी चालेल, माणूस फक्त माणूस ह्याला आडवं येऊ नये. माणसं म्हणतात पाठीवर पाय दिला तरी चालेल पण पोटावर पाय देऊ नका. आता गावकऱ्यांनी महाप्रसादाचा उत्कृष्ट स्वयंपाक केलेला आहे, त्याच्यामुळे कीर्तनाला फार वेळ न लावता तासाभरात कीर्तन जर झालं तर लोक अत्यंत आवडीने टाळ्या वाजवतील. आणि जर 2.5 तास कीर्तन केलं तर लोक पुन्हा विनंती करतील ह्या महाराजाला पुन्हा आणण्याच्या भानगडीत पडू नका. अशा प्रकारचं आहे. विठाला विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकरंदागरी नवल केवडे केवडे. मागही मी एकदा आलो, एकदा तारीख दिली, पण एका बार्शीच्या कार्यक्रमामुळे मला येता आलं नाही. आज पण माझ्यावर मोठं संकट होतं. आळंदीला माऊलीच्या ज्ञानेश्वरी शताब्दी सोहळ्या म्हणजे 750 वर्ष झाली माऊलीच्या जन्माला, भव्य सोहळा चालू आहे. मला सारखे फोन येतात. मी म्हणलं मी पुढं 1 दिवसानं आणखी नंतर येईल, परंतु आता जर मी गैरहजर राहिलं तर डोकेवाडीकर मंडळी माझं नाव त्यांच्या डोक्यातूनच काढून टाकतील. ती म्हणतील ह्या बुवाच्या डोक्याला डोकं लावण्यात अर्थ नाही, म्हणून डोकावून सुद्धा पाहता कामा नाही. मी त्यांना म्हणलं आत्ता मला धोका देणार नाही. विठाला विठाला छोट्या छोट्या बालकाला पण धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला मी धन्यवाद द्यायचं कारण एक आहे, मी असं काही कोणाची बी स्तुती करणारा माणूस नाही. वस्तुस्थिती असली नेहमी एक आहे बघा, दुसऱ्याचं चांगुलपण वर्णन करायला संकोच करू नका आणि लोकाची खोटी स्तुती करू नका. लोकाची खोटी स्तुती केली तर लोक त्याच्या भरी पडून लोकांचं नुकसान होईल. आणि लोकाच्या चांगुलपणाचं वर्णन करायला संकोच केला तर त्या चांगुलपणाचा लाभ लोकाला होणार नाही. त्याचं कारण आहे तुमची साऊंड सिस्टीम चांगली आहे. बाई किती जरी सुगरण असली पण तवा जर फुटका असला तर जिरे मोहरे चुलीत गळून जाते, बेसनाला चव येत नाही. तसं महाराज किती बी वक्ता चांगला असला आणि जर साऊंड सिस्टीमचा तवा चांगला नसला तर कीर्तनाला टेस्ट येत नाही, रंग येत नाही. म्हणून तुम्हाला कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो. आपल्या चिंतनाकडे वळत असताना
आपले महादेव बाबा बरोबर आहे ना, हां महिन्याच्या वारीला यायचे, त्यांची खूप वेळा आग्रह असायचा. आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचे उघडलं म्हणून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि आपल्या छोट्या बाल विद्यार्थ्यालाही धन्यवाद देऊ, तुळशीवालेला आजीलाही धन्यवाद देऊ, विनेकऱ्याला पण धन्यवाद देऊ, चोपदाराला पण धन्यवाद देऊ. कारण चोपदाराला जर धन्यवाद दिला नसता तर त्यांची बायको म्हणली असती की महाराज सगळी माणसं तुम्हाला दिसली पण माझा नवरा इतका अगदी अंगात ड्रेस घालून त्या बसल्या उभा राहिला तुम्हाला का दिसला नाही, म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. विठाला विठाला. आज काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे अध्यक्षीय समारोप. पण याचा अर्थ लक्षात असा घ्यायचा नाही की काल्याचं कीर्तन करणारा म्हणजे मोठा असा नाही अर्थ घ्यायचा बरं का. अध्यक्षीय समारोप म्हणजे काय असतं, कधी कधी एखाद्या समारंभाला एखादा माणूस अध्यक्ष असतो पण त्याच्यापेक्षा जर एखादा वक्ता मोठा अधिकारी असेल तर ते म्हणत असतात की व्यासपीठाची मर्यादा ओलांडून मी अध्यक्षाचं भाषण अगोदर उरकून घेतो का यांच्या भाषणाचा प्रभाव सगळं सर्वावर राहावा. तसं इथं काल्याचं कीर्तन करणारा अध्यक्ष महत्त्वाचा नाही, काल्याच्या कीर्तनाचा विषय महत्त्वाचा आहे. लक्षात. म्हणून काल्याच्या दिवशी कृष्णचरित्र असतं. काय महत्त्वाचं आहे, कृष्णचरित्र काल्याच्या दिवशी वर्णन करावं अशी आपल्या पूर्वजांनी परंपरा घालून घेतलेली आहे. काय केलं पाहिजे, नाम सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशीचं प्रवचन हे नमनपर असावं. मग ते नमन देवाला असेल, संताला असेल, ग्रंथाला असेल, गुरुला असेल, श्रोत्याला असेल, पण नमनपर असावं. पहिल्या दिवशीचा अभंग समचरणदृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. अलीकडे लोक नामपर अभंग घेतात पण तो अभंगच एवढा मोठा आहे की तीही कीर्तनं केली तरी त्याचा अर्थ काही संपत नाही. म्हणून आम्ही जे जुने परंपरागत फडकरी आहोत या फडकऱ्यांचा नियम आहे की पहिल्या दिवशी समचरणदृष्टी हाच अभंग असला पाहिजे आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग असावा आणि काल्याच्या दिवशी कृष्णचरित्र असावं. चरित्र ते उच्चारा केली देवी गोकुळी, केली देवी गोकुळी, केली देवी गोकुळी. चरित्र ते उच्चारा केली देवी गोकुळी, केली देवी गोकुळी, केली देवी गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी, केले देवी गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार काल्याच्या दिवशी करावा अशी आपल्या पूर्वजांची परंपरा आहे. नेहमी करता एक जुना विचार असा सांगितला जातो बघा, माणसाला रीतीला महत्त्व आहे. कशाला महत्त्व आहे, रीतीला. शास्त्रकार असं सांगतात योगात रूढी बली अशी, शास्त्रापेक्षा सुद्धा रूढीला महत्त्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात वेदाने जे सांगितलंय सगळे सिद्धांत सांगितलेले आहेत. वेदानं सांगितले ते खूप काही सांगितलेलं आहे परंतु आम्ही वेदाला मानू पण वेदानं सांगितलं ते करणार नाही. आम्ही काय करू, वाचा बोलो वेद नीती करू वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. जे संतांनी सांगितलं ते करू आम्ही. रीतीला महत्व आहे. एवढं जर नाही अवघड काळात तर सोपं सांगतो. ज्यावेळेला मुलीचं लग्न होतं आणि लग्न लागल्यानंतर साडं भरलं जातं, साडं भरल्यानंतर मुलीला निरोप देण्याचा कार्यक्रम असतो. त्याला ओसंगळी घालणे म्हणतात. अलीकडे आपण चार्ज देणे म्हणतात आहे का नाही. पहिली 5 वर्ष संपल्यानंतर नवी जर मंडळी निवडून आली तर पहिले लोक जुन्या लोकांना काय देतात, चार्ज देतात. तसं
लग्नात संकल्प केलेला असतो, आजवर होती आमची आणि आता झाली तुमची. त्यावेळेला या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत ना महाराज, या उगं आधुनिकतेच्या नावाखाली त्या बाजूला सारू नका. लक्षात. अलीकडं आपण पुरोगामी आधुनिक म्हणून काही गोष्टी बाजूला सारू लागलो. त्याच्यामुळे सामाजिक जीवन जे लोकांच्या कल्याणाचे मूल्य असतात, जे सामाजिक स्थैर्य टिकवणारे असतात, जी कुटुंब व्यवस्था सुदृढ आणि सुसंस्कृत करणारे असतात, जे देशाचं एकात्मता टिकवणारे असतात, अशा अनेक काही गोष्टी आपण आधुनिक म्हणून, प्रगती म्हणून, विज्ञानवाद म्हणून आपण जर बाजूला सारायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. विठ्ठला विठ्ठला आणि माणसाला किती जरी पळाला तरी माणसाला फिरून तिथंच यावं लागतं. अलग लक्षात. कुठे जावं लागतं? पुन्हा त्याच जागेवर यावं लागतं. आम्हाला कधी कधी पत्रकार विचारतात, महाराज आता एवढं शिक्षण वाढलं, पुढं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, एवढं संशोधन वाढलं, मंगळावर गेलेलो, चंद्रावर गेलेलो, आता पुढं चालून भजन कीर्तन राहील का? पुढं मंदिराला लोक मानतील का? मी त्यांना एक गोष्ट सांगितली, म्हणलं एक लक्षात ठेवा, माणूस किती मोठा झाला आणि काही होऊ द्या बरं का, जात धर्म पंथ प्रदेश शिक्षण अडाणी गरीब श्रीमंत सत्तेत असणारा नसणारा कीर्तिवान असणारा कीर्ती प्रभावापासून वंचित असलेला पौरात्य देशातला असू द्या पाश्चात्य देशातला असो कोणीही माणूस असू द्या, पण दोन गोष्टीसाठी सगळ्याला जाग्यावर यावं लागतं. एक सगळ्यासाठी कॉमन आहे दोन गोष्टी. एक आहे त्याचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे, त्याला जातीचा धर्माचा वयाचा परिस्थितीचा संबंध नाही. आणि दुसरा विचार आहे की त्याचे विचार नीट असले पाहिजे. माणसाचं आरोग्य बिघडलं तर माणूस संपेल, आणि माणसामधलं जर त्याच्यात काय त्याचे विचार जर सात्विक नसेल तर समाजामध्ये अराजकता निर्माण होत असते. पाकिस्तानच्या बाजूला अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, किती लोक गेले? 26 लोक गेली. तेवढीच ॲक्शन झाली तर आता युद्ध घडतं का या प्रसंगावर अवलंबून आहे. म्हणून कोणते जगातले राष्ट्र कोणाकडून जातात, कोणते कोणाकडून जातात. एक 4 लोकांच्या मनामध्ये जर अपप्रवृत्ती सुटली तर सामाजिक स्वास्थ्य बिघडतं, राष्ट्र अडचणीत येतं आणि एकंदर त्याचा विश्वाच्या जीवन पद्धतीवर आणि विश्वाच्या शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणून जर समाजामध्ये सत्प्रवृत्ती नसेल तर समाजामध्ये अराजकता माजेल. म्हणून या दोन गोष्टी कितीही लोक चंद्रावर जाऊ द्या, इंद्रावर जाऊ द्या, मांजरावर बसून उंदराबरोबर उष्ट खाऊ द्या, काही फरक पडत नाही. या दोन गोष्टीसाठी माणसाला परत यावं लागतंच. प्रगती जुन्या काळामध्ये भाऊ का मी नेहमी सांगत असतो, मारुतीच्या देवळापासून जर दिंडी निघाली तर म्हातारे माणसाने दिंडीच्या मागं पळायचं नाही. दिंडी फिरून कुठे येत असते? दिंडी आता इथून निघाली पांडुरंगाच्या भगवान दत्ताच्या दरबारात, फिरून कुठं आले? तिथंच आले. दिंडी माघारी तिथंच येत असते, कुठं काही फरक पडत नसतं महाराज. इतके दिवस साखरेचा चहा, साखरेचं पुरण, साखरेचे लाडू, साखरेचं आमकण, आमच्याकडे साखरेचा चहा होतो, आमच्याकडे साखरेचं पुरण होतं, आमच्याकडे साखरेचे लाडू आहेत. होता 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 दिंडीची पळत सुटली. ती आता अर्धे लोक शुगरनं ग्रस्त आहेत. मठामध्ये ज्या पंगत करणाऱ्याला सांगितलं, ते म्हणले किती केळी आणू? मी म्हणलं 500 लोक आहेत. ते म्हणले मग 500 केळी बास. म्हणलं 500 लोकांना कशी पुढे 500? 2-2 तरी द्यावा लागतील ना. ते म्हणले महाराज पुरते. म्हणलं कशात? याच्यात अर्धी शुगरवाले. आणि आता दिंडी महागारी फिरली, येथे गुळाचा चहा मिळेल. दिंडी महागारी आली की कुठे गेली? म्हणून जात धर्म पंथ परिस्थिती सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत या सगळ्या दोन गोष्टी ओलांडून माणसाचं आरोग्य नीट राहिलं पाहिजे
आणि समाजात सत्प्रवृत्ती टिकली पाहिजे. या दोन गोष्टी जगातील अखिल मानवजातीतील कोणालाही कबूल करावं लागेल. आणि त्या दोन गोष्टी अध्यात्माशिवाय जगाच्या पाठीवर कोणीही देत नाही. मला प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला वापर करून घेतोय. दुसऱ्याच्या आरोग्याचा विचार नाही कोणी करत. मला आज आपण पाहतोय टोमॅटो लावले, आज टोमॅटो एवढं असतं, इंजेक्शन दिले की 2 दिवसांनी एवढं होतं. मग ते इंजेक्शनाचं टोमॅटो आपलं आरोग्य नीट ठेवील का? आज प्रत्येक माणसाच्या समोर प्रश्न आहे की आपलं आरोग्य नीट राहण्यासाठी कुणीही विचार करत. कित्येक वेळेला आपण पाहू शकतो की भाजी विकणारे माणसं सुद्धा पाणी नसलं तर त्या नालीतच भरलेली भाजी धुतात आणि त्या नालीतल्या पाण्याने धुतलेली भाजी आपण खातो. आज दुधाचा विचार केला, मी तर आता दूध पितच नाही बघा. का? आता दूध पिण्यासारखं राहिलेलं नाही. हुशार लोकांनी क्रीम काढून घेतलं आणि पिशवीचं दूध पिणं म्हणजे विषाला आमंत्रण देणं. याचं कारण काय आहे? अलीकडच्या काळामध्ये आपल्यावर पाप पुण्याचे संस्कार न राहिल्यामुळे आपण, पाप पुण्य म्हणजे काय आहे? व ज्याच्यामुळे दुसऱ्याचे जीवन धोक्यात येतं ते न करणं म्हणजे पाप. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या जीवनाची प्रगती होते ते करणं म्हणजे पुण्य. इतकी साधी गोष्ट असताना आम्ही शाळा कॉलेज विद्यापीठ धुंडाळून याला आपण अंधश्रद्धा म्हणायला लागलो. याचा अर्थ आपल्याला पुनर्विचार करण्याची गरज आहे. आपण कशासाठी या ठिकाणी चिंतन करत आहोत की कशाला महत्व आहे? रीतीला महत्व आहे. हीच बोलत होतं ना. कशाला महत्व आहे? रीत. आता मी या राज्यशास्त्राचा BA असल्यामुळे मला जगातल्या 5 देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करण्यात आला. आपली भारताची घटना तरी खूप मोठी आहे, पण इंग्लंडची घटना खूप छोटी आहे. पण इंग्लंड देशामध्ये घटनेपेक्षा पूर्वकालीन लोकांनी काय निर्णय घेतले त्या निर्णयावर त्यांचा दिसतं. रीतीला महत्व आहे. म्हणून मुलीला वाटा लावत असताना बायका गाणं म्हणत असतात बघा. विनीनो विनंती तुम्हाला, तुमची थोडी अडचण झाली, काळी 2ची पांढरी 2 झाली, त्याच्यामुळे थोडी अडचण झाली. महाराजात मी सोपं गणित सांगत असतो. आपण उन्हाळ्यात पांदीनं जातो, पावसाळ्यात बांधानं जातो. उन्हाळ्यात रस्ता कोरडा असतो, पांदीनं जायचं. पावसाळ्यात चिखल झाला की बांधावून जायचं. तसं काळी 2ची पट्टी असली की मध्यम पंचम वरी असतात, बांधावून जायचं. पांढरी 2 झालं की मध्यम पंचम खाली असतात, म्हणून पांदीनं जायचं. आणि वरचं काळी 2 असली की वर बांधावून जायचं. असू दे, चालते भागते. विठाला विनीनो विनंती तुम्हाला, रीतीने वागवा मुलीला. विनीनो, काय ते गाणं सुद्धा, काय ते आवाज. अलग लक्षात. मी लहानपणी जरा बघायचं नाद होता मला. अलग लक्षात. हां, इतकं सुंदर. विनीनो विनंती. आता तुमच्या चेहऱ्यावर मला काही दिसत नाही, पण ह्या सगळ्या मायमावल्याच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय का? तुम्ही पोरगी वाटा लावायला नसतातच. तुमच्याकडे टेम्पो भरला का, भांडी भरली का, माणसं जेवली का, ह्या सगळ्या तिथं असतात बघा. अरे आपल्या खेड्यात अजून वैभव आहे. अरे एखाद्याची मुलगी जायची असली तर माणसं शेतात जात नाहीत. हा का? सोजरबाईची नात अजून नवरी वाटं लावायची, आम्हाला जायचं नाही, असं आहे का? आणि म्हणून रीतीनं वागवा असं सांगतात. म्हणजे कशाला महत्त्व आहे? रीतीला महत्त्व आहे. तसं कृष्ण चरित्र काला म्हटलं की भगवंताचं चरित्र वर्णन करावं. याच्यामध्ये काय विशेष आहे? अलग लक्षात. कोणत्याही गोष्टीला महत्त्व नसतं. जी गोष्ट लोकांच्या उत्कर्षाला उपयुक्त असते, जी गोष्ट लोकांच्या विकासाला उपयुक्त असते, महत्त्व त्याला येतं. विठाला भगवान परमात्म्याचा अवतार द्वापार युगातला अवतार. या अवतारामध्ये भगवंताच्या अवताराचा कार्यकाल हा 125 वर्षाचा. त्यामध्ये 100 वर्ष भगवंताचे द्वारकेत गेले, 14 वर्षे मथुरेमध्ये गेले आणि 11 वर्षे गोकुळामध्ये गेले. मग काल्याच्या दिवशी भगवंताचं द्वारकेतलं वैभवाचं चरित्र सांगायचं नाही
आणि मथुरेतलं मारामारीचे चरित्र सांगायचं नाही. मथुरेमध्ये काय केलं? कंसाला मारलं, राज्यगुरेशनाच्या ताब्यात दिलं, ते नाही चरित्र. मग चरित्र कोणतं सांगायचं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे भगवंतानं 11 वर्ष वयोगाटात चरित्र केलं, त्या चरित्राचं वर्णन या काल्याच्या प्रसंगी असतं. आता चरित्र कशाला म्हणायचं? उगं सकाळी उठला, झोपेतून उठला, नाश्ता केला, जेवण केलं आणि बिड्यावडीत पारावर बसला, पुन्हा झोपला आणि 5 वाजता पत्ते खेळले आणि संध्याकाळी पिऊन इशीत पडला. ह्याचं काही चरित्र असतं का? चरित्र कोणाचं असतं? जी कृती पिढ्यानपिढ्या समाज जीवनाला गुलामीत ढकलते, त्या कृतीला बाजूला सारून समाजाचं जीवन उन्नत उत्कर्षित होण्यासाठी आपल्या कृतीतून ज्यांनी संदेश दिला, आपल्या कृतीतून ज्यांनी आदर्श निर्माण केला, चरित्र त्यांचं असतं. विठ्ठल विठ्ठल अशा भगवान परमात्म्याच्या गोकुळातल्या चरित्रातील मुख्य 2 भाग पडतात बरं का. एक भाग आहे भगवंताने रांगत असताना काय चरित्र केलं, आणि दुसरा भाग आहे की गोपाळ गड्यांनी दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्यानंतर वैतागलेल्या गोपींनी एक यशोदेकडे मोर्चा नेला. तेव्हा यशोदा मातेने सगळ्या गोपाळगड्यांना आणि गाई घेऊन रानात लावलं. त्यावेळेला भगवंतानं काय चरित्र केलं, या 2 मुद्द्याचं वर्णन या काल्याच्या कीर्तनामध्ये असतं. रांगता गोद जसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. भगवंताने गोकुळात आल्यानंतर रांगत असताना जे चरित्र केलं तो एक मुद्दा समोर येतो, आणि गाई घेऊन रानात गेल्यानंतर काय चरित्र केलं हा एक दुसरा मुद्दा समोर येतो. आता या चरित्रातील आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज एक 2 निकष पुढे घेतात बरं का. नेहमी करता कोणताही अभंग असला, मग आम्ही नवनाथ महाराजाला गाडीत येताना बोललो बरं का, तानाजी महाराज कोणताही अभंग असला तर त्या अभंगामध्ये मुख्य प्रतिपाद्य काय विषय आहे हे वक्त्याला कळाल्याशिवाय बाकीच्या चरणाची संगती लागत नाही. हां, मुख्य काय या अभंगातून सांगायचे तर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये महाराज म्हणतात भगवंताच्या गोकुळातील लीला याच्यातल्या 2 मुद्दे पुढे येतात, ते अभंगाच्या ध्रुवपदात.
केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या चरित्रातील 2 मुद्दे या अभंगामध्ये मांडतात. पहिला मुद्दा आहे भगवंताचं जे चरित्र आहे ते नवल आहे, नुसतं नाही. नवल केवडे केवडे आहे का नाही? अरे बाप रे बाप. किंवा आपण गीतेमध्ये पाहतो आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. काही लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात, काही लोक आश्चर्याने त्याच्याबद्दल बोलतात, काही लोक त्याच्याबद्दल आश्चर्याने ऐकतात. आश्चर्य तसं बाप रे बाप केवढं मोठं नवल आहे. आता नवल कशाला म्हणायचं आणि कोडं कशाला म्हणायचं बरं का? जी गोष्ट कधीच घडली नाही ती घडली की त्याला नवल म्हणायचं. आणि ज्या गोष्टीचा किती जरी विचार केला तरी त्याचं उत्तर सापडत नाही त्याला कोडं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कोडं. एवढी 2 कोडी सोडविली की आपलं कीर्तनाची गाठ घालू. पहिली गोष्ट नवल. जी गोष्ट घडणं शक्यच नाही घडली की नवल. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. थोर नवला झाला वांजे पुत्र प्रसावला. विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय. आहे की नाही? मुंगी व्याली घार झाली मुक्ताबाई हसिन्नली. बऱ्याच वेळेला सुशिक्षित माणसाची अडचण काय होती? आम्ही शिकलो आम्हाला कळते म्हणून ते जर संत वाङ्मय वाचायलाच गेले तर त्यांना तो अर्थ कळत नाही. काय कळत नाही? मी दररोज कीर्तनात विचारतोय शिकलेल्या माणसाला किती कळतं मला सांगा. म्हणजे मी अशिक्षित नाही, मी 78चा ग्रॅज्युएट आहे आणि विलासराव देशमुख साहेबाच्या आग्रहामुळे संतपीठाचा कुलगुरू म्हणून मी 9 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळं काशीचं विद्यापीठ, मुक्त विद्यापीठ, रनिंग विद्यापीठ या सगळ्याचा अभ्यास करून अध्यात्माचं विद्यापीठ कसं असावं आणि त्याचे शासनाला 14 विभागात अभ्यासक्रम सादर केलेला आहे. म्हणजे त्याच्यात अनभिज्ञ असं नाही. पण खरंच सांगा शिकलेल्या लोकांना वाटतं मैले शिकलो. किती शिकलो? वकिलाला कायदा कळतो औषध कळत नाही, डॉक्टरला औषध कळतं त्याला कायदा कळत नाही, आणि दोघाला बी घर बांधायचं कळत नाही. तर कोणाकडे जावं लागतं? इंजिनियरकडे जावं लागतं. अहो एखादा डॉक्टर जरी घरी गेला आणि त्याला बासुंदी करायची असली तर ते पत्नीला मार्गदर्शन करतो. ते म्हणले ग बसा तुम्हाला यातलं काय कळत नसते तिकडे इंजेक्शन मारा. आलं की लक्षात? जी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच बायको प्रत्येकाला सांगत असते तुम्हाला काही कळत, तुम्हाला काही. हे खरं आहे ना? का सगळ्या गोष्टी सगळ्याला कळतच नाहीत महाराज. मुलगी कलेक्टर होऊ द्या, जिल्हा चांगला चालवेल, पण तिला कोरड्याचं चिक घेता येत नाही. या तिलाही अवघड गणित आहे बघा. असं चाटून मारायचं, असं इकडून मारायचं, तिकडून मारायचं. आणि जर बॅलेन्स सुकलं ना बघून जातं खाली आणि बाई पडती चुलीवर. नायलनची साडी असते मग 80% भाजली, 70% भाजली. ही कोणाला नाही जमत. ज्या त्या माणसाला तेवढीच गोष्ट जमते, दुसरी गोष्ट जमत नाही. अहो मुलगा MBBS होऊ द्या, तो लगे प्रॅक्टिस करत नाही. का? त्याला वैद्यकीय अभ्यास झालेला आहे, पण पेशंट काय, उपचार कसे करावे हे त्याला कळत नाही. मग अनुभवी डॉक्टरकडे काही दिवस राहतो, त्याला इंटर्नशिप म्हणतात. मुलगा LLB झाला तरी प्रॅक्टिस करत नाही, त्याला कायदा कळलेला असतो, पण न्यायाधीश कसे, पक्षकार कसे, याचा मेळ कसा घालायचा हे कळत नाही. पण ते जुन्या वकिलाकडे राहतं, त्याला ज्युनियरशिप म्हणतात आणि याला इंटर्नशिप म्हणतात, आणि अध्यात्मामध्ये त्याला शिष्य म्हणतात. याच्यापेक्षा काय वेगळं असतं का? लक्षात ठेवा. सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की नवल कशाला म्हणायचं? नवल मुंगी उडाली आकाशी. म्हणजे मुंगी असतेच किती, ती गेली म्हणे आकाशात उडी मारली तिने आणि तिला भूक लागले म्हणून तिनं सूर्यालाच गिळलं. हे कधी शक्य होईल का? विंचू पाताळाला गेला का? आता विंचू घराच्या बाहेर निघणं अवघड आहे. निघाल्याबरोबर आपल्या हातात खेटर असतं, लगेच त्याला मारते विंचवाला. आणि तो विंचू म्हणजे चालत चालत पाताळात गेला. आणि पाताळात गेला तर शेषानं पाहिलं आणि शेषानं सांगितलं विंचवाला तुमच्या पायावर श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. असं शक्य आहे का?
शक्य नाही, ह्याला नवल म्हणतात. आणि हे जरी नवल नाही कळलं तरी तुमच्या कळण्यातलं नवल सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक बाई नवऱ्याला रोजच टाकून बोलायची, तुम्हाला काय कळत नाही, तुम्हाला काय अडकलच नाही, धोंडा माझ्या पदरात, कसं माझं नशीब फुटलं, आईबापाला कसं कळणं, सारखं बोलायचं. ते बिचारा ऐकूनच घ्यायचं. एके दिवशी ती बाई सकाळी लवकर उठली, तिनं 2 बादल्या पाण्याच्या, गरम पाण्याच्या काढल्या, त्याच्यात इशानाला घातलं, शॅम्पू घेतला, पाठ घासायला दगड घेतला, आलं का लक्षात, आणि त्याला आंघोळ घालायला लागली. शेजारच्या बाईने विचारलं, माय 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 नानी, तुम्ही तर नानाला कधीच गोड बोलत नाही, आज एवढे साबण लावून गाऊन कसं काय काय? नानी मला नवलच वाटते. नानीने सांगितलं आज पोळा आहे. नानीने काय सांगितलं, बाई तुला कळतं का, आज पोळा आहे. लोक चिखलाचा बैल करतात. मी म्हणलं कुठे चिखल हुडकू, आपला घरचाच बैल धुवून काढलेला बरा, म्हणजे वर्षभर हाताला आहे बरा. आता किती खळखळून नवल कळलं. म्हणजे जी गोष्ट घडणं शक्य नाही ती घडली की त्याला काय म्हणायचं, नवल. तसं भगवंताच्या चरित्रामध्ये नवल आहे आणि भगवंताच्या चरित्रामध्ये कोड आहे. कोड कशाला म्हणायचं आहे, काही गोष्टी सहज समजतात. आता तुम्ही समोर बसलात ना, काही गोष्टी सहज समजतात. भूमून 25 मुली बसल्या, म्हणजे 30 मुली बसल्या आणि इटला निमी उतरली, खाली किती राहिल्या? खाली किती राहिल्या? इतक्या सोप्या गोष्टीचं कोड असतं, कोड असतं का? त्याचा अर्थ निर्मला नावाची मुलगी होती, ती इटला उतरली, मग खाली किती राहिले? आता 29 राहिले का नाही? इकडून डोंगर तिकडून डोंगर, मधीला आल्या उंबर, सांगा कोड. चूल, इकडून एक चुलीची वाहिनी इकडून झाली, इकडून डोंगर तिकडून डोंगर, मध्ये 20 तूल आल्या उंबर. पण काही कोडी असतात ती स्वतःच नाही. तुम्हाला कोड सांगतो, 1757-051, भाग तरी तोड नाही तर शाळा तरी सोड. ह्याला भागच जात नाही. मी तुम्हाला सांगून टाकतो त्या कोड्याचं उत्तर. 1761 भाग जातो त्याला, दुसऱ्याला भाग जात नाही. काही गोष्टी कशा असतात, कोड्या असतात. किती जरी त्याचा विचार केला तरी त्याचं उत्तर निघत नाही, हे कोड. तसं भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे, हे चरित्र काही गोष्टी नवलाच्या आहेत आणि काही गोष्टी कशा आहेत, कोड्याच्या आहेत. विठ्ठल दिलं, या अभंगाकडे जर लक्ष दिलं तर नवल कुठे आहे, कोड कुठे आहे? कोड फुटलेलं कोड नाही. कोड कुठे आहे, नवल कुठे आहे? न घडणारी गोष्ट घडली म्हणजे नवल, पण हे कशासाठी घडली आहे हे न कळणं म्हणजे काय आहे, कोड. त्या अभंगाचा उभा विचार केला तर महाराज म्हणतात, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड आहे तो नंदाच्या घरी बालक झाला. एवढा मोठा देव पण इतका लहान झाला. कसं काय एवढा मोठा देव लहान झाला, हे कोड आहे. पण एवढा मोठा देव असून लहान झाला हे नवल आहे. मोठा देव लहान झाला नवल आहे. हे बघा, एखादा राजा झोपडीत जाऊन जर चटणी भाकरी खायला लागला तर नवल आहे. मी दिल्लीला एका कार्यक्रमाला गेलो असताना भारतरत्न कोणाकोणाला मिळाला आहे त्याचे एक पुस्तक मला एक जणांना दिलं. तर तुम्ही ज्यांना ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे त्यांचं चरित्र जरूर वाचा. मोबाईल घुशीसारखा ओखरीत बसून आयुष्य वाया घालू नका. सध्या मोबाईलचा इतका रोग मोठा आहे आणि मोठ्या लोकांनी ठरवलेलं आहे पहिल्यांदा तुम्हाला बुद्धीत बाद करायचं. कशात बाद करायचं? बुद्धीमध्ये बाद करायचं. माणसाच्या डोक्याला विचार सुचत नाही. लहान पोरं असलं तरी कार्टून बघते. आता बायका सुद्धा शुद्धीत राहिलेलं नाही. ती स्वयंपाक करताना सुद्धा आता पहिलं दिरडं गेलं, धपाटं गेलं, कोंडुळं गेलं, ती मजाच गेली. आता ती व्हॉट्सअपवरची ईडी बाई सांगते ह्याच्यात ही साखर त्याच्यात ती साखर, ती तशीच बघून करते. इतकं त्याच्यात का माणसं गुंतले. ते लेकराचं आईकडं लक्ष नाही, आईचं लेकराकडं लक्ष नाही. आणि माणूस जेवायला लागला तर वाढताना बाईनं गुळवण्यातच आमटी वाढली
आणि आमटीतच गुळवणी वाढलं. मग नवरा म्हणायला लागला एवढं गुळवणी तिखट कसं झालं? ती म्हणली ते मोबाईलमुळे झालं. तुम्हाला सांगतो या मोबाईलच्या विळख्यातून जर बाहेर पडायचं असलं खरोखर भाई आज आमच्या शाळेतल्या पोराच्या दृष्टीनं मोबाईल हा मोठा शत्रू आहे. मी तर पोरांना सांगत असतो, पोरांनो कोणत्या मित्राच्या नादी लागू नका आणि कोणाच्या नादी लागू नका. अभ्यासातला 7 वर्षाचा काळ जर तुमचा निघून गेला तर तुम्हाला आता इथून पुढे दुसऱ्याची फरशी पुसल्याशिवाय आता काम नाही. लक्षात 7 वर्षाचा जो काळ आहे तुम्ही लक्ष द्या. आज गोरगरिबाचे लेकर महाराज IT इंजिनियर आहेत. हे खेड्यातला 50 एकरचा माणूस जातो आळंदीला, ते गरीबाचे लेकरू पुण्यात असतो. मालक आले घरी, चला. त्याला वाटलं ह्याच्या घरी काय जायचे, आग्रहानं घरी नेलं तर त्यानं बघितलं आपल्या घरी आपल्या शेतात काम करणाऱ्या गड्याचा मुलगा IT इंजिनियर आहे, त्याची बायको IT इंजिनियर आहे आणि त्या दोघांनी बंगला घेतलाय 2.5 कोटीला आणि हे मात्र 2-2 एकर दोराची इकतोय लग्नाला. म्हणून ध्यानात ठेवा, कीर्तनातले हे 2 मिनटं माझी अभंगाला सोडून असली तरी चालते, पण प्रत्येक मुलाला माझी विनंती, मोबाईल हा तुमचा कट्टर शत्रू आहे. आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तक हाच माझा मित्र आणि अभ्यास माझा गुरु हे धरून जर चाललात तर तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणा उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझे कीर्तनातले हे 2 मिनटं जरी अभंगाच्या सोडून असलेली या डोकेवाडीच्या 4 पोरांनी जरी जिद्द धरली आणि या डोकेवाडीचे 4 पोरं जर क्लासोन ऑफिसर झाले तर बोधले महाराजाचं कीर्तन पेटलं. ही आजच्या काळाची गरज आहे. मुलांनो मोटरसायकल घ्यायची, लगेच साखळी बांधायची, लगेच मोबाईल घेऊन 1 साईड करून पळणाऱ्या पोरानं तुमचा अधोगती आहे. नुसती अधोगती नाही, हे 5 वर्षे गेले ना कोणताच पुरीचा बाप तुमच्याकडे डुंकून सुद्धा बघणार नाही. आता प्रत्येक गावाला पोरं महाराज 50-50 पोरं तशीच आहेत. ह्या पोराची लग्न होतील असं मला भरवसा वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतं? माझ्या कीर्तनाचा विषय बाजूला जातोय, पण मी एक तळमळ म्हणून सांगतो, आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य उज्ज्वल करा. पुन्हा तुमच्या वाली कुणी नाही. म्हणून आजच्या काल्याच्या प्रसंगी एवढंच नवल लक्षात घ्या की गरीबाचं लेकरू सुद्धा कलेक्टर झालं, कमिशनर झालं, हे तुमच्या गावाच्या दृष्टीने नवल आहे. आणि हे गरीबाचं लेकरू एवढ्या मोठ्या उंच पदावर कसं गेलं त्याचा अभ्यास करणं हे तुमच्या जीवनासमोर कोड आहे. भगवान परमात्मा म्हणतात एवढा मोठा देव इतका लहान कसा झाला, अनंत ब्रह्मांडे उदरी, आहे की नाही? एक एवढा मोठा देव लहान कसा झाला? एक नवल. जो परमात्मा जगाचं भरण पोषण करतो त्या परमात्म्याला यशोदा कशी जेवायला घालती हे नवल आहे. आणि यशोदेने का जेवायला घातलं हे कोड आहे. पृथ्वी
पृथ्वी जेने तृप्त केली, ज्या परमात्म्याची शक्ती मोठी आहे, संपूर्ण जगाचं भरण पोषण त्याचं नाव आहे. त्याचं नावच आहे विश्वंभर. विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला काय म्हणायचं? विश्वंभर. लोक म्हणतील देव कुठं आम्हाला जीव घालतोय, देव कुठं आम्हाला खायला देतोय. देवाचं काम असं आहे महाराज. आलं का लक्षात? देवाचं काम देव स्वतः कधी येत नसतो, अंश रूपानं, अंशांश रूपानं. आता ज्ञानोबराची एक ओवी आहे बघा. या महाराज, या परमेश्वर महाराजांची. विठ्ठल ज्ञानोबराची एक ओवी. नगर हे राये केले, ए म्हणण्यास किर साचपण आले, काय निरुते पाहता शनिले रायाचे हात. आता तुम्ही म्हाडा म्हणा, अशा अनेक घरकुलच्या योजना आहेत. मी परवा सोलापूरला गेलो, 11,000 घराचं एकच चालू आहे शासनाचं. 11,000 घर मिळणार. आता आपण पाहतोय, मग हे कोण आहे? हे पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना. मग पंतप्रधानाने इटा म्हणजे भिंत बांधली का मुख्यमंत्र्यांना प्लास्टर केले? हा, काय असतं ते? एक योजना तयार करतात आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्याला बळ देतात आणि त्या योजना साकार होतात. तसं परमात्मा सुद्धा महाराज, आज एवढी लोकसंख्या वाढली. आम्ही शाळेत असताना जुनी माणसं 40 कोटी लोकसंख्या म्हणून 15 ऑगस्टला घोषणा देत होतो. आता 1.25 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. आता खायला काय? नवीन तंत्रज्ञान निघतं, नवीन संशोधन निघतं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहतात. नेहमी करता ही शोध ही गरजेची जननी. गरज निर्माण झाली की शोध निर्माण होते. अशा प्रकारचं नियोजन आहे. तुम्ही एक चालता चालता मुद्दा आहे का? या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गरज होती उद्योगाची, टाटा बिर्लासारखे निर्माण झाले. गरज होती शिक्षणासाठी, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूसाहेब सोळुंके, डॉक्टर बळीराम हिरे, स्वामी रामानंद तीर्थ, जगदाळे मामा, असे म्हणजे देव हा अंश रूपाने चालवत असतो. एवढं विश्व चालवणारा परमात्मा, पण भूक लागली म्हणून यशोदेकडे भीक मागतो. यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. आणि कधी कधी लक्षात घ्यायचं बघा, आपल्याला लोकांचा विरोध व्हायला लागला की समजायचं आपली पुढची प्रगती. सामान्य माणसं आणि मोठ्या माणसातला फरक कुठे? संकट आलं की माणसं कोलमडून जातात, हे सामान्य माणसं. आणि संकट आल्यानंतर भविष्य काहीतरी उज्ज्वल आहे असं समजणारे हे मोठे माणसं. अब्दुल कलाम एकदा मोठी परीक्षा दिली त्यांनी आणि परीक्षेत नापास झाले. त्यामुळं गंगेच्या तीरावर असे फिरत होते. त्यांना वाटलं आता ही गंगेची आरती संपल्यानंतर लोक इकडं तिकडं गेलं की आपलं काहीतरी करायचं. तेवढ्यात एका संन्यास सांगितलं, बेटा इधर आ, तेरे दिल में क्या गडबड चल रही. ते आवाकच झालं. लोकाला वाटतंय महाराज लोक म्हणजे बाबडी, भाकरी मोडणारे हरिदास, लोकांचा असा समज आहे. आलं का लक्षात? पण ते मनाने खूप उंची असते. ते म्हणलं, बेटा इधर आ, तेरे दिल में क्या गडबड चल रही. त्या अब्दुल कलाम साहेबाला वाटलं, अरे माझ्या मनात जे आहे ह्यांनी कसं काय ओळख केलं. बेटा इधर आ, बैठ नीचे, खाली बस म्हणे. हां, तुझे भगवान, तुला देवानं मोठी संधी ठेवली आहे म्हणून ही अपयश आहे, तू अपयश मान नको, तुला मोठी संधी ठेवली. आणि मग ते पुढे अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती झाले. म्हणून जे पोरं आपला नंबर लागत नाही त्यावेळेला ब्रेक घेतात आणि ब्रेक घेऊन पुढच्या वर्षी MBBSला लागतातच. पण काही लोक मला मार्क कमी पडले आणि माझं काही खरं नाही, माझ्या आईवडिलाची अपेक्षा आहे, हे नाही करायचं कधी. महाराज म्हणतात, भगवान परमात्मा गोकुळामध्ये दहीदूध तूप लोण्याची चोरी करत असताना गोपींचा विरोध झाला. का? ज्याचं जळतं त्यालाच कळतं, ज्याचं नुकसान होतं त्याला कळतं. आणि सगळ्यात प्रपंचात दक्ष कोण असतं? कीर्तना तरी म्हणा, कोण असतं? स्त्री ही संसारात इतकी दक्ष आहे. हे बघा, ज्या सोसायटीचा सेक्रेटरी चांगला ती सोसायटी कधी तोट्यात येत नाही. आणि ज्या सोसायटीचा सेक्रेटरी गैराती ती सोसायटी तोट्यात आल्याशिवाय राहत नाही. ज्याच्या नशिबाला घरात बायको संसाराला चांगली त्याचा संसारच होतो. आणि ज्याची बायको मग काय रांगत जातं सांगत येतं जर असली, माहेराच्या गोष्टी तिकडंच लांबवीत असली ना, मग त्याच्या प्रपंचाला कधी जय येत नाही.
एक जण म्हणला महाराज मला नारळ द्यावं, मला मिठाला मीठ लागत नाही. मला त्याचं घरचं माहिती होतं. मी म्हणलं मी पुरोगामी विचाराचा माणूस आहे, मी तसल्या नारळाच्या अंधश्रद्धेच्या विचाराचा माणूस नाही. माझ्या नारळाची वाट बघू नको, तुझा घरचा नारळ जरा नासलाय तो नारळ नीट कर. लक्षात, तुझ्या घरचा तुम्ही लय जणांनी टाळ्या वाजविल्या, बहुतेक बरे घरचे नारळ. साहेब आम्हाला मोठे मोठे घरी जायचा विषय येतो. एका घरी गेल्यावर एका बाई म्हणल्या महाराज साधू संतमध्ये आई वडील असतात, मला तुम्हाला एकट्यालाच बोलायचं का? म्हणजे महाराज भावाला मी 2 कोटी रुपये दिलेत आणि जमीन घेतली, पण भाऊ काय मला परतच देणार. मी म्हणलं साहेबाला सांगायचं, आणि तिथं तर अडचण आहे का? त्यांच्या परस्पर तर उद्योग केलाय, चोरीचा मामला. मग अशा जर बायका असतील तर तसले साहेब लोक किती जरी पगार असली तरी 10 रुपये शेकड्याचे पैसे काढतात बघा. मग घरात कोण नीट असलं पाहिजे? कोण नीट असलं? तुमच्या तोंडानं म्हणणार बाई, मी कशाला म्हणू? कोण नीट असली पाहिजे? पत्नी. म्हणून इथून पुढं मुलगी बघायला जाते, नुसतं गोरं कातड पाहू नका, तिचे गुण पहा. तिचे काय पहा? ती जर सद्गुणानं आली तर तुमच्या जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती जर अशी आली की बस कार्यक्रमच संपला. पण इथं डोकेवाडीच्या सगळ्या बायका पहिल्या नंबरच्या आहेत. मला हे दिसून आलं म्हणून मी हे डोकं चालवलं, म्हणून माझ्या डोक्यात आलं. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. एखाद्याची बायको जर नवऱ्याच्या परस्पर काय खुलवर करीत असेल तर तिच्या पाया पडून सांगतो, नको बाई असं करू, आपल्या नवऱ्याचा प्रपंच नीट कर. विठ्ठल विठ्ठल ज्याचं जळतं त्यालाच कळतं. गोपी म्हणल्या अरे आमच्या घरी दहीदूध तूप लोणी राहायला तयार नाही. यशोदेकडे तक्रार केली आणि काय सांगितलं? यशोदे कृष्णाला सांगा गे गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. यशोदे कृष्णाला यशोदाबाई तुझ्या पोराला काहीतरी सांग बाई. हा आम्हाला एवढा त्रास दिलाय त्याने, एवढा त्रास दिलाय की घरात गोकुळात राहावं का जावं हेच आम्हाला काही कळना. मोठ्याचं लेकरू असल्यामुळे तक्रार पण करता येईना आणि अन्याय सहन करावा तर आमची सहनशीलता संपलेली आहे. म्हणून यशोदाबाई तुझ्या पोराला आवर, आवरी आवरी आपला हरी, आवरी आवरी आपला कान्हा, आवरी आवरी आपला कान्हा, कान्हा कान्हा नाचिये मुझा तुना, नाचिये मुझा तुना. आवरी 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 आपला काना 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 यशोदाबाई तुझं पोरग जरा आवर, लईच पोरग खोडकर बाई तुझं. अहो दही दूध तर घरात ठेवीनाच ठेवना. हा चोरी तर करतेच करते, पण जाताना नीट तरी जावं की.
आमची सुनन एक झोपलेली होते आणि तिनं दही दूध गोपाळगड्याने तुझ्या पोरानं खाल्लं आणि जाता जाता त्यांच्या दाढीची निविनीची गाठ मारली आणि एवढ्यावर नुसतं भागलं नाही, आपल्यावर येऊनी म्हणून त्या सुनबाईच्या तोंडाला एका सुनबाईची लेकाच्या दाढीविनीची गाठ मारली आणि एका सुनबाईच्या तोंडाला दही लावलं आणि तुझं पोरगं पळून गेलं, आमच्या घरात भांडणं लावून गेलं. मी उठले म्हणे, उठल्यानंतर दही दूध काही दिसलं नाही. पाहती गवळणी तवती पालती दुधाने, कुणी नेलं असेल तर दुसरी सून अशी वरांड्यात झोपली होती आणि तिच्या तोंडाला दही लागलेलं दिसलं. आता एकदा बाईचं डोकं तापलं ना महाराज, इलाजच नाही तिथं. एकदा तापल्यावर पुन्हा कुणाला ऐकत नाही. ती पळतच गेली आणि सुनबाईचा असा गालगुसा धरला आणि तिला असंही केलं. ही फक्त ऐका, आता कोण्याही सुनाचा गालगुसा धरायच्या सासूबाईंनी नाताला लागू नये. आता तिची पाय धरायची वेळ आली. बाई कसं बी कर पण नांद, बाई कसं बी कर पण नांद अशी म्हणायची वेळ आहे. म्हणजे ही गोकुळातलं हिथं वापरू नका. दुसरी बाई म्हणली, काय सांगू बाई, रात्री दाढीविनीची गाठ मारली दोघाची. मी असता निज सोनी मुंगूस घेवनी आपल्या घरी, मी असता पतीचे दारी गवाये बाजे अब चित्तहारी तुझा, अब चित्तहारी तुझा, बाई अब चित्तहारी तुझा, येतानी फोन करीत नाही, मिस कॉल करीत नाही, मेसेज पाठवित नाही. अचानकच तुझं पोरगं आलं बाई आणि आल्यानंतर दाढीविनीची गाठ मारली. हे दोघं झोपीत होते आणि तेवढ्यात दुधाचा वरव्यावाला माणूस आला, म्हणला, भगवानराव दारू उघडा. ते उठून उठायला लागले. दाढीविनीची गाठ मारलेली ही बायको म्हणली, आता कसं हो? ते म्हणला, तुका म्हणे कसं ना, आता जसं असेल तसं. आता काही वेळच नाही, ती गाठ बी तुटाना गेली. मग कसं तरी दोघंजण उठले आणि ती पहिल्या दरवाजाला आगळ असायची, ती आगळ काढली आणि म्हणले, आता ही गाठ काही सुटत नाही. पण कुणी गाठ दिली लक्षात आहे की नाही? तया विननाशी नव्हे दुसरी आयशी. यश म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली खरे. आता गावातला अट्टल चोर म्हणजे कृष्ण नंदाचा पोरगाच आहे. नंदाचं पोरग लईबाई, नंदाचं कार्टन लईबाई चोरट. माहितीच असते कोण हातचं रुपये जास्त. लई काही लोक हातचं. सवासनी सांगायला गेल्या आणि जेवून आल्या आणि पुन्हा दुसरी बाई म्हणली, सवासनी तिचं नका तिचं नाव घेऊ. ठोकूबाईच्या घरी सवासीन म्हणून गेली आणि ₹1,00,000 मोबाईल चोरून आली. ती म्हणली, का हो सगळ्या बायाला सवासीन म्हणून सांगितलं, आम्हाला का नसतो? आमचा काय वास सुटलाय का? तुमचा वास नाही सुटला, पण तुमचा नाद सुटलाय का? असं जर केलं तर जमल का? अशी खोडी केली आणि मग म्हणले, आता काय करायला पाहिजे? ज्यानं खोडी केली असं नंदाचं पोरग, नंदाचं कार्टन लई बाई चोरट, लई हातचं रुपये. कुठं गेल्यावर काय चोरीलं आणि काय नाही. लाख रुपयाचे मोबाईल माणसं घेतात, पण आता सांभाळणं अवघड आहे बरं का. आता बाईल सांभाळणं सोपं आहे, पण मोबाईल सांभाळणं अवघड आहे. आणि मग काय करावं काय नाही हे मग ही जोडपं निघालं बाहेर. अगोदर कुणाला चालावं लागेल हो? बरं ती कसं असं, ती होतं लव्ह मॅरेज. ती काय असं हे केलेलं नव्हतं, काय ऑरेंज मॅरेज. पत्रिका पाहिली, तिची उंची किती, ह्याची उंची किती, तिचं शिक्षण, असं हे लव्ह मॅरेज होतं. ती बाई होती 6 फूट उंच आणि हे होतं 3.5 फूट उंच. आणि ती दाढीविनीची गाठ मारल्यावर आता कुणाला पुढं चालावं लागेल? हे बाई पुढं चालायला लागली आणि ती सरसर चालायला लागली. ती म्हणली, इतकं का चालाय? मत्त होऊन या माजली धांगडी, माजली सरसर चालायला लागली. माझ्या विडीला दाढीला धक्का बसायला. ती गौरी वरवर दाढी धरी, अशी दाढी धरायला लागला आणि ती बरोबर चालायला लागली. हे होतं 3.5 फूट. जसं कुपाटीवर भोपळा असतात तसा व्हायला लागला.
आणि ही जोडपं असं रस्त्यावर निघाल्याबरोबर 20 सकाळची वेळ 20-25 पोरं म्हणले हुर्रे, असला पिक्चर कधीच पाहायला मिळाला नाही. ज्या वेळेला गावातली 100 पोरं ही पुढं आणि गेले कुठं, या नंदाच्या घरी गेली, तो कृष्ण परमात्मा काय होता, असा ओट्यावर बसलेला होता. ती म्हणली बरं झालं, मला बांधीन होती तुला देवानं बांधलं, मला बांधीन म्हणली होती देवानं तुला बांधलं. तिने हात जोडला, प्रभूजी राज नको लाज नको हमारी, प्रभूजी देवा माझी लाज राख बाबा, मी आता तुझ्या कधी नादी लागला नाही. असे बरेच लोक देव न मानणारे आहेत, अलग लक्षात. पण देव बी बराबर करतो, काय नाही देवाला माहिती. एक जण म्हणला देव, मी देव मानित नाही. काय करणार देव म्हणला, हे बघा एखादा माणूस जर दारू पिऊन शिव्या द्यायला लागला तर देशाच्या गृहमंत्र्याला यायची गरज नाही. एक पोलीस स्टेशनमधला पोलीस आला आणि 2 ठेवणार ते म्हणता मी आता काय म्हणतो, काही गरज आहे काय काही करायची. हे बघा किती बी माणूस उन्मत्त होऊ द्या, एक सूत्र सांगू का, देवाच्या हातात आहे. पोरग पेताळर बायको आगस्थळी मिळाली ना, कसला बी माणूस जागेवरच. मुलं पोरं कशी निघावी, पेताळ निघावी, बायको कशी निघावी, आगस्थळी. कुठं चालली, कीर्तनाला नाही जायचे ते असे हांगणच घेतले. ते म्हणला तुझ्या पाया पडतो, 8 दिवस काल्याच्या कीर्तन. तक्रारी ऐकता 1 वाजली म्हणले. कुठपर्यंत तक्रारी ऐकायच्या. मग यशोदा मातेने सांगितलं आता असं करू नको, आम्ही चाललो, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवीत गोळासाठी मला जीव घाल. भगवंताला जीव घातलं म्हणून पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. आणि कोणत्या गवळणीच्या घरी चोरी केली, विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळीनी कडी घेतली, ज्यांनी लाड केला त्या गवळणीच्या चोरी केली. भगवान परमात्मा गायी घेऊन रानात गेले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन सारे भगवंताने आरोळी दिली सगळ्या गोपाळाला, तुम्ही गाई घेऊन रानात या. गोपाळ गडी गाई घेऊन रानात गेले. आता हे तरुण रक्त आहे, पोरांना खेळावंच वाटतं. किती जरी ऊन असलं तरी इंदुरीकर महाराज सांगत असते, दुसऱ्याचं वावर सपाट करायला पोरं उन्हात सुद्धा खेळतेतच, तरुणपण आहे. असे गोपाळगडी होतो तो हमामा आट्यापाट्या, हमामा पोरा हमामा Bye.
बहुऱ्याचा खेळ खेळले, विटी दांडूचा खेळ खेळले, हुतुतूचा खेळ खेळले, हमाम्याचा खेळ खेळले. एवढा खेळ रंगात आला की गोपीच्या कानावर पडलं. गोपी म्हणल्या चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, चला आपण जाऊ. है की नाही? गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, तटे तटे येते पाणी या मिळून जगते, येते पाणी या मिळून जगते, येते हो येते पाणी या मिळून जगते. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, तटे तटे येते पाण्या मिळून जगते, येते पानिया मिळून जगते, येते पाणी चौगुणा खेळते वाळवंटे, चौगुणा वाळवंटे, चला चला पाहू म्हणते दृष्टी हो, चला पाहून मन दृष्टी हो. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, तटे तटे येते पाणी आम्ही येते पाणी आम्ही येते हो येते पाणी आम्ही. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, तटे येते पानिया मिळून जगते, येते पानिया मिळून जगते हो. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळून जगजटी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहो दृष्टी. हो गोपी म्हणले आता चला. पण दुसरी बाई म्हणले चलायचं खरंय पण सोपं नाही. ती मधी बसली ना पियाय, सासूबाई दारातच बसली, कसं जाता येईल? त्या बायकांनी विचार केला, बघा बाईच्या मनात आलं ना केल्याशिवाय सोडित नाही, म्हणून फक्त रंग पाहत जावा. तिला वाटतंय ना जावायला अंगठी करावी, ते लय मग ती कुठून तरी केल्याशिवाय राहत नाही. म्हणले मग काय करायचे जायला? तर मिस पाण्याचे करतील घरी. त्यांनी म्हणले जी रानातलं पाणी वचून दिलं, पाण्याचं निमित्त केलं, त्या खेळात रंगल्याबरोबर आता ह्या बी बायकाला खेळ खेळायची स्फुरण आलं. आता मी एकलाच कीर्तन संपवणार होतो, आता तुमच्या गवळणी चाललं मी, मला बी आता बाहेरून पाठिंबा मिळाला. याचा अर्थ मी मुदत वाढवित नाही 2-5 मिनिट. त्या बायकाच्या बी मनात स्फुरण आलं. मग बायकाने धरली फुगडी, फू बाई फू आता फुगडी फू, बाय फू आता फू, बाय फू, बाई फू आता फुगडी फू आती फू, हा फुगडी फू आता फुगडी फू, फुगडी फू आता फुगडी फू, फुगडी फू आता फुगडी फू, फुगडी फू आता फुगडी, हे फू बाई आता बाई फुगडी फू, फू बाई फू आता फुगडी फू, फू बाई फू आता फुगडी फू, फू बाई फू आता फुगडी फू, फुगडी फू, फुगडी फू. एक तरी त्यांच्या बाजूने नमुना असायला पाहिजे ना, म्हणून घेतला. फू बाई फू आता फुगडी फू, मन चित्त धू विषयारी थू, फू बाई फू आता फुगडी फू. असा गोपाळांचा गोपीचा खेळ झाला. खेळता खेळता गोपाळगडी दमले. दमलेल्या गोपाळगड्याने सांगितलं कृष्णा 1 वाजून गेली, पोटात भूक लागली, आता कुठपर्यंत खेळायचे? दमलेल्या गोपाळगड्याने हळू संकेत केला. खांदी बार पोटी भुका, काय खेळयाचे सुका, काय खेळण्याचे सुका, काय खेळण्याचे. खांदी बार पोटी भुका, काय खेळयाचे सुका, काय खेळयाचे खेळयाचे. खांदी बार पोटी भुका, काय खेळण्याचे सुका, खांदी बार पोटी भुका, काय खेळण्याचे सुका, काय खेळण्याचे सुका, खांदी बार पोटी भुका, काय खेळयाचे सुका, काय खेळयाचे खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख,
झाली आता वेळ म्हणती आणा शुदऱ्या. प्रत्येकाला सांगितलं आपापल्या शुदुऱ्या आणा. सगळ्यांनी आपापल्या घरच्या शुदुऱ्या आणल्या. भगवान परमात्म्याने गोलाकार गोपाळगाड्याला बसवलेलं आहे आणि भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिले. मध्यभागी उभा राहिलेल्या भगवंतानी गोपाळगाडीला कसा काला वाटला त्या काल्याचा एक श्लोक म्हणून आपण दहीहंडी फोडणार आहोत. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा भगवान की जय, कृष्ण भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय. दोन तीन सूचना देऊ. दहीहंडी फोडू माऊलीचे भजन घेऊन आणि गावकऱ्याच्या वतीने काही सूचना असतील त्या सूचना देतील आणि काल्याचा अभंग म्हणून कार्यक्रमाची सांगता होईल. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, पहिली सूचना आपल्या लेकराला उत्तम शिक्षण द्या. आता शेती या व्यवसायावर आपण वैभवशाली जगू असा विषय राहिलेला नाही. आता आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या समोर आपल्या उत्कर्षाचा एकच पर्याय आहे, ते म्हणजे मुलाबाळांचं शिक्षण. आणि दुसरी गोष्ट, त्यांना उत्तम संस्कार द्या, स्त्रियांना सन्मानाने वागवा. आणि एक गोष्ट मी आजपर्यंत सांगत नव्हतो, पण मला काही लोकांनी आग्रह केला, मुलीला विनंती करा, मुलींनो नवरा शेतकरी असला तरी त्याला स्वीकारा आणि त्याचा प्रपंच भला करा. एवढे अशा कायचे. मी पाऱ्याला कीर्तन केलं तर तिथले आपले भास्कर दादा मला कीर्तनाच्या शेवटी म्हणले, महाराज कीर्तन कसलं झालं, चांगलं झालं, त्याच्याबद्दल म्हण नाही, पण शेतकऱ्याच्या पोराला पुरी द्या हे तरी सांगा. पण शेतकऱ्याच्या पोराला माझी विनंती, निर्व्यसनी राहा. अलग लक्षात, निर्व्यसनी राहा. गोव्या व मोव्याच्या नादी अजिबात लागू नका. अरे ही व्यसन तुम्हाला मातीत घालणारी आहेत. अलग लक्षात, निर्व्यसनी राहा. जरी नोकरी नाही भेटली तरी 4 पैसे मिळवणारा उद्योग करा. आपला संसार सुखी करा. राष्ट्रावर प्रेम ठेवा. गोरगरिबाला मदत करा. साधू संतांबद्दल आदर करा. आई वडिलाची सेवा करा. एवढी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. 2 जूनला तीर्थयात्रेला आपण जाणार आहोत. अयोध्या 2 दिवस, काशी 2 दिवस, हे सगळं तीर्थयात्रेला माहिती. ज्याला यायचे तुमचा वेळ घेत नाही, पण 2 जूनला अयोध्येला आपली ट्रिप निघार आहे. ज्याला यायचे त्यांनी फोन करून मार्गदर्शन विचारा. हे आपले महादेव नाना इथं आहेतच, महिलेने येणारे वारकरी, एवढी विनंती करतो. आणि केशव गुरुजी, जगदळे गुरुजी डिकसाळा येता 1 जूनपासून 100 विद्यार्थ्याचं मृदंग शिक्षणाचा वर्ग सुरू करत आहेत भजनाचा. त्याचा लाभ ज्याला घ्यायचे त्यांनी घ्या, एवढीच विनंती करतो. गावच्या तरुण पोराकडे पाहिलं की मला तरुण पोराच्या चेहऱ्यावर असं दिसलं की महाराज आम्ही तरुण पोरांनी ठरवलेलं आहे, गावच्या तरुण पोरांनी ठरवलेलं आहे. काय ठरवलं ऐकलं का तुम्ही साहेब? तुम्हाला माहिती काय ठरवलं? गावच्या तरुण पोरांचा निर्णय झालेला आहे. आमच्या गावचा सप्ताह, आणि या गावच्या सप्ताहात आम्ही तरुण पोरगा एकही पहिल्या पंक्तीला बसणार नाही. एक जण सुद्धा बसणार नाही. किती वेळ लागणार आहे? 2 तास. आणि पहिला मुद्दा, महिला पहिली पंगत बसते ना, हा पहिला मुद्दा, महिलाची पहिली पंगत बसेल. ज्या माय मावल्याला रोज आम्हाला गोड पदार्थ गरम गरम करून खाऊ घालतात, आम्ही ठरवले, आम्ही म्हणजे मी नाही, मी पहिल्यांदा जेवण निघणार आहे, गावातल्या पोरण ठरवले, या महिला जेवल्याशिवाय, पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय आणि गावकरी जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाहीत. पण पोरांचं अभिनंदन करू. आणि आता दहीहंडी फोडायला हरकत नाही ना. सर्वांचं अभिनंदन करतो. जय विठ्ठल होईल.
दहीहंडी फोडली जाईल आणि काल्याच्या अभंगाला तुम्ही चाल म्हणा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. चला जय. एक मिनिट, मला वाटतं दही भांडी फोडण्याच्या अगोदर काही सूचना असल्या तर सांगा, नंतर तुम्ही सांगा. मागील वर्षी हा वाहती त्या धारा घ्यारे डोईच्या कोपरा दोन्ही हारे दोन्ही मुक्ता मने हागे धोका दिले का कंठी धरिला कृष्ण म्हणे